आज दुपारच्या जेवणासाठी भाजीला काय नाही हे लक्षात आल्यानंतर फ्रीजमधले वाटाणे काढले आणि ते थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवले. आता चमचमीत असा त्याचा खिमा बनवणार आहे. चटपटीत आणि चमचमीत खायला कुणाला आवडत नाही. चला तर इथे खिम्यासाठी म्हणून सोयाही भिजत ठेवले आहेत. थोडंसं मीठ घालायचं आणि कोमट पाणी करून घ्यायचं आणि त्यामध्ये सोया भिजवत ठेवायचे. लगेच सोया छान असे फुलून वर येतात. आता इथे एक कढई तापत ठेवलेली आहे. त्याआधी वाटाणे थोडेसे कच्चे असतात ते मिक्सरला फिरवून घ्यायचे. त्याची जाडी-भरडी पेस्ट तयार करून घ्यायची पाणी न वापरता. इथे आता जिऱ्याची खमंग फोडणी दिली होती. हिरवी मिरचीही त्यामध्ये तडतडून घेतली आहे. 2 ते 3 बारीक चिरलेले कांदेही त्यामध्ये परतून घ्यायचे आहेत. कांदा आणि आपल्याला वाटाणे जे आहेत कच्चे ते एकदम छान असे परतून घ्यायचे आहेत. वाटाण्यांचा कलर चेंज झालेला तुम्ही बघू शकता. त्यानंतर टोमॅटोही यामध्ये परतून घ्यायचा आहे. कारण ह्याचा जो कच्चेपणा असतो तो जायला हवा. कारण कांदा आणि टोमॅटो थोडासा जरी भाजायला कमी झाला तरी त्याचा कच्चा जो वास असतो तो आपल्या भाजीमध्ये तसाच राहतो. त्यामुळे छान असं कांदा टोमॅटोही परतून घ्यायचा. आता जे कच्च्या वाटाण्याचं वाटण केलं होतं तेही ह्यामध्ये परतून घ्यायचं. अगदी हा खिमा जो असतो तो मटणालाही लाजवेल असा आपला तयार होणार आहे. आता इथे मी सोया हाताने छानसे स्मॅश करून घेतले आणि तेही ह्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता ह्या सगळ्यांना तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. कारण ह्याचा जो वास असतो म्हणजे जो उग्र वास तो निघून जायला हवा. आता बघू शकता ह्यामध्ये आता सर्व मसाले ॲड करूया. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. हळद घ्यायची, काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. घरातीलच कांदा लसूण मसाला चटणी घेतलेली आहे. चिकन आणि मटणचा थोडासा मसाला घ्यायचा कारण आपण खिमा बनवतो आहोत त्यामुळे चिकन आणि मटणचाही थोडा मसाला घ्यायचा. आता हे सर्व साहित्य परत एकदा चमच्याच्या साहाय्याने छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर पाणी ॲड करायचं आणि ह्यामध्ये मी शेवटला मीठ ॲड केलेलं आहे कारण आपण ह्यामध्ये सोयामध्ये थोडंसं आधी मीठ ॲड केलं होतं आणि वाटाण्याची भाजी कितपत शिजते हे बघून मी त्यानंतर मीठ ॲड केलेलं आहे. आता बघू शकता वरतून छान असं तेल सुटलेलं आहे तर्री म्हणजे म्हणतात ती. आणि आपण आता कोथिंबीर घालून मस्त असं वाटाण्याचा खिमा सर्व केलेला आहे. चपाती गरमागरम आणि मस्त असा वाटाण्याचा खिमा. तर कसा वाटला बेत?